नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आजच्या नवीन भागामध्ये आपण एकदम नवीन रांगोळी काढणार आहोत. अगदी देखण्या आणि सुंदर सोप्या रांगोळी आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मैत्रिणींनो. तर ही पहिली रांगोळी आपण फ्री हँड रांगोळी काढत आहोत. तर त्यामध्ये आपण कमळ फुलाची डिझाईन. तर इथे बघा, मी एक असं चक्र काढून घेतलेलं आहे आणि त्या चक्रासोबतच आपल्याला अशी एक वर तुरा काढायचा आहे आणि त्या तुऱ्याच्या साईडने आपण 3 पाकळ्या काढलेल्या आहेत आणि जे चक्र काढलेलं आहे त्या साईडला सुद्धा आपण 3 पाकळ्या काढलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपण हलकासा गुलाबी रंग भरून घेऊयात. हलका गुलाबी भरायचा आहे. तर हे बघा, मी इथे दोन्ही साईडने तिन्ही पाकळ्यामध्ये भरून घेतलेलं आहे. तर त्या चक्राच्या बरोबर खाल्ले आपल्याला गुलाबी रांगोळीने मी मोठे मोठे असे 2 डॉट्स देऊन घेते आणि त्याला आपण बोटाने प्रेससुद्धा करून घेऊयात. आणि जे चक्र काढलेलं आहे त्यावरती आपण ऑरेंज कलरच्या रांगोळीने आपण अशी डॉट्स देऊयात. 3, नंतर 2 आणि नंतर 1 या पद्धतीने. आणि जे तुरे काढलेले आहेत तिथे आपल्याला एक रिकामी जागा आहे, तिथेसुद्धा एक तुरा काढून घ्यायचा आहे. यामुळे रांगोळीला एक वेगळा लूक येतो आणि रांगोळी आपली छानसुद्धा दिसेल. तर या पद्धतीने आपल्याला असे थोडे मोठे मोठे तिथे डॉट्स द्यायचे आहेत आणि बोटाने प्रेस करून घ्यायचे आहेत ते. आणि कमळ फुलाच्या खालच्या साईडला सुद्धा दोन्ही साईडने आपल्याला 2 तुरे काढायचे आहेत या पद्धतीने आणि ते सुद्धा आपल्याला प्रेस करायचे आहेत. तर मैत्रिणींनो, आजच्या भागातली ही होती आपली पहिली आणि फ्री हँड रांगोळी कमळ फुलांची. अगदी सुंदर आणि एक वेगळ्या प्रकारे कमळ फुलाच्या रांगोळी हा आपल्याला विविध प्रकारे आणि वेगवेगळ्या आकाराच्या आपल्याला काढता येतात. तर त्यातलीच ही सुद्धा एक आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी? तर इथे आपण पुढची रांगोळी काढूया. तर इथे बघा, मी 2 लाईन मारून घेतलेल्या आहेत, एकाखाली एक आणि त्याखाली आपल्याला अशी डिझाईन काढून घ्यायची आहे. हे बघा, मी असं अर्ध गोलाकार काढलेला आहे आणि त्याखाली आपल्याला 3 राऊंड काढायचे आहेत आणि समोर आपल्याला असं चक्र काढून घ्यायचं आहे. म्हणजे त्याला जॉईंटच आपल्याला असा एक तुरा काढायचा आहे वरती. आणि जे आपला पहिला राऊंड आहे त्यामध्ये मी लाल रांगोळी इथे भरत आहे. तुम्ही कोणताही कलर भरू शकता, फक्त भरताना डार्क कलर भरा, त्यामुळे छानच दिसेल. लाल किंवा पिवळा भरल्यावर अगदी सुरेखच दिसतो. त्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणता कलर भरायचा असेल, आवडत असेल, तर तुम्ही तो सुद्धा तिथे देऊ शकता, छानच दिसेल. फक्त रांगोळी काढताना, कारण आपण कमी कलर वापरतो रांगोळीमध्ये, त्यामुळे रांगोळी आपल्याला डार्क कलरच्याच निवडायच्या आहेत इथे. तर हे बघा, मी एका साईडला असे 3 डॉट्स दिलेले आहेत आणि एका साईडला फक्त 2च डॉट्स दिलेले आहेत. यामुळे काय, तर आपल्या रांगोळीला एक वेगळ्या प्रकारचा लूक येतो. तर आपण हे डॉट्स प्रेससुद्धा करून घेणार आहोत बोटाने. आजच्या भागातल्या रांगोळी आपल्या अगदी युनिक आहेत आणि हटके स्टाईल आहेत. तुम्ही कधी पाहिल्याही नसतील आणि काढल्याही नसतील. मी अशा रांगोळी तयार करते की ज्या प्रत्येकीला काढता येतील आणि खूप कलर आपल्याला द्यावे लागणार नाहीत. या पद्धतीच्याच मी रांगोळी तुमच्यासाठी घेऊन येत असते. अगदी सोप्या, सुंदर आणि दिसायला एकदम युनिक रांगोळी दिसतील या पद्धतीच्या. तर इथे बघा, मी वरच्या साईडला असं थोडंसं तिरप्या आकारामध्ये आपण असं कमळाचं फूल काढलेलं आहे इथे सुद्धा. आणि त्यामध्ये सुद्धा आपण इथे गुलाबी रंग भरून घेतलेला आहे आणि त्या फुलाच्या वरती आपण असे 3 डॉट्स दिलेले आहेत. अगदी एक मोठा, छोटा आणि नंतर छोटा. आणि जो आपण तुरा काढलेला आहे त्याखाली आपण 2 लाईन दिलेल्या आहेत आणि त्याखाली आपण पिवळ्या रांगोळीने असे 3 डॉट्स देणार आहोत. आणि जे आपण हे ग्रीन कलरचे डॉट्स दिलेले आहेत तिथे आपण प्रेससुद्धा करून घेणार आहोत. तर ही सुद्धा अगदी युनिक आणि एकदम अशी रेखीव रांगोळी आहे. नक्कीच तुम्हाला सुद्धा ह्या रांगोळी आवडल्या असेल. अगदी युनिक आहेत आणि खूप सोप्या आणि सिंपल रांगोळी आहेत. अगदी कमी जागेत आणि अगदी कमी कलर वापरून काढलेल्या ह्या रांगोळी डिझाईन आहेत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणती रांगोळी सर्वात जास्त सोपी वाटली आणि सगळ्यात कोणती रांगोळी जास्त आवडली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. कारण तुम्ही कमेंट केल्यानंतर मला सुद्धा उत्साह येतो की अजून छान या पद्धतीने आपण रांगोळी यांना दाखवू शकतो किंवा मी काढू शकते. त्यामुळे मला थोडं छान वाटतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. तर इथे आपण पुढची रांगोळी काढतो. इथे बघा, मी 4 डॉट्सच्या 2 लाईन काढलेल्या आहेत आणि त्याखाली आपण वरच्या साईडने 2 आणि खालच्या साईडने 2 असे डॉट्स दिलेले आहेत आणि त्यावरती आपण अशा लाईन मारून घेतलेल्या आहेत. आणि जे आपण इथे डिझाईन काढलेली आहे तर ते बघा, जे कॉर्नरला 2 कप्पे येतात त्या 2 कप्प्यामध्ये आपण एक कलर भरलेला आहे. जसा की इथे हिरवा, लाल, पिवळा आणि मी निळा कलर असा भरलेला आहे. तर चारही कलर अगदी उठावदार आहेत आणि अगदी छोटीशी रांगोळी असल्यामुळे कलरही एवढे काही जास्त लागत नाहीत. खूप कमी कलर लागतात आणि रांगोळी दिसायला एकदम सुंदर आणि एकदम उठून दिसते. तर हे बघा, लाल, पिवळा, हिरवा आणि मी निळा रंग या रांगोळीमध्ये वापरलेला आहे. आणि मध्ये आपण असा एक मोठा
पांढऱ्या रांगोळीने असा डॉट्स देऊयात. आणि आपले जे चारी कॉर्नर आहेत त्यावरती आपण ऑरेंज कलरच्या रांगोळीने असा एक एक डॉट देऊन त्याला प्रेस करूयात आणि त्यावरती आपण 3 लाईन काढून घेणार आहोत. अगदी युनिक रांगोळी आहे आणि दिसायलासुद्धा तेवढी सोपी आहे आणि काढायलासुद्धा तेवढीच सोपीसुद्धा आहे. तर नक्कीच तुम्हीसुद्धा या रांगोळी ट्राय करा. तुम्हाला कोणती रांगोळी जास्त आवडली ती तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता तुमच्या दारामध्ये, देवघरामध्ये. फक्त एवढंच आहे का आपल्याला रोज नवीन रांगोळी काढायची आहे आणि नवीन रांगोळी पाहायचीसुद्धा आहे. तर हे बघा, त्यावरती मी असे डॉट्स दिलेत आणि ही रांगोळीसुद्धा अगदी सुरेख अशी तयार झालेली आहे. तर इथे पुढची रांगोळी काढूयात. इथे आपण 3 ते 2 असे डॉट्स दिलेले आहेत आणि मधल्या डॉट्सला जॉईंट करून आपल्याला साईडच्या दोन्ही डॉट्सवरती आपल्याला अशा 3 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. अगदी सोपी डिझाईन आहे, बघा तुम्ही पाहतानीच तुम्हाला कळेल. तर या पद्धतीने आपल्याला आणि जी मध्यंतरी जागा आहे तिथे आपल्याला अशी डिझाईन काढून घ्यायची आहे, जशी आपण शंखाला काढतो का त्या पद्धतीने. अगदी सोपी रांगोळी आहे. म्हणजे आपण शंखासारखी रांगोळी डिझाईन आहे त्यामध्ये कलर भरून घेणार आहोत. तर कधीही कलर भरताना मैत्रिणींनो, डिझाईनच्या एकदम साईडने अगोदर आपण लाईन ओढून घ्यायच्या आणि मध्यंतरी कलर भरायचे. यामुळे काय होतं की आपली जी मेन डिझाईन आहे त्यावरती कलर जात नाही आणि कलरसुद्धा एकदम व्यवस्थित भरता येतो. हे बघा, या पद्धतीने अगदी काही सेकंदामध्ये आपली रांगोळी भरूनसुद्धा होते. फक्त एवढंच लक्षात ठेवायची की जशी आपली रांगोळी डिझाईन आहे त्याच्या साईडने पहिल्यांदा भरून घ्यायचं. हे बघा, मी इथे दाखवते त्या पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आणि नंतर मध्ये आपण हलकासा कलर भरून घ्यायचा आहे. यामुळे खूप कमी रांगोळी लागते आणि आपली रांगोळी दिसायलासुद्धा अगदी छान दिसते. अगदी एकदम असे एका ठिकाणी खूप जास्त रांगोळी पडणार, एका ठिकाणी खूप कमी पडणार अशी होत नाही. यामुळे फक्त हलक्या हाताने आपल्याला मध्ये रांगोळी भरून घ्यायची आहे. तर इथे बघा, मी लाल, ऑरेंज आणि हिरवा रंग इथे भरून घेतलेला आहे आणि जे आपल्या पाकळ्या आहेत त्यावरती असा एक एक डॉट्स दिलेला आहे. तर ही सुद्धा अगदी सुंदर आणि सोपी रांगोळी तयार झालेली आहे इथे. तर इथे पुढची रांगोळी काढूयात आपण. तर इथे हे बघा, एक लाईन देऊन घेतलेली आहे आणि त्यावरती आपण असं उलटं गोपद्म काढलेलं आहे आणि ज्या पांढऱ्या लाईनच्या खाली आपण लाल रांगोळीने अशा 4 लाईन देऊन घेणार आहोत आणि त्याखाली आपण पिवळ्या रांगोळीने डॉट्स देणार आहोत. अगदी युनिक आणि अगदी मला तरी अशा रांगोळी देवघरासमोर किंवा तुळशीसमोर काढायला खूप आवडतात, कारण खूप कमी जागेत काढणाऱ्या होतात आणि एकदम रेखीव आणि उठावदार रांगोळी दिसतात. तर हे बघा, त्यावरती आपण 2 लाईन दिल्यात आणि पारव्या कलरच्या रांगोळीने मी असा उभा डॉट्स दिलेला आहे रेनड्रॉपसारखा आणि साईडला अशा 2 लाईन मारून घेतलेल्या आहेत आणि त्यावरती सुद्धा आपण डार्क हिरव्या रांगोळीने आपण जसा पानाचे आकार काढतो त्या पद्धतीने आपल्याला असे डॉट्स द्यायचे आहेत आणि त्यामध्ये मी लाल रांगोळीने एक एक डॉट्स दिलेला आहे आणि त्याला प्रेस केलेला आहे. आणि जे आपण उलटं गोपद्म काढले त्यामध्ये सुद्धा आपल्याला एक डॉट देऊन घ्यायचा आहे. अगदी सुंदर आणि एकदम छोटीशी रांगोळी आपल्याला कुठेही काढता येईल अशी देखणी रांगोळी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. इथे नवीन रांगोळीसह भेटूयात उद्या.